नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची 80 गुणांची प्रश्नपत्रिका सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 1 मार्च 2025साठी होणारा जो काही पेपर आहे, बोर्ड क्वेश्चन पेपर, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड क्वेश्चन पेपर ही प्लेलिस्ट अवश्य पहा. एकूण 5 विभाग दिलेले आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेत. त्याच्यातल्या सेक्शन 1 बघा, लँग्वेज स्टडीसाठी. यासारखे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये नक्की येतील. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 वर्ड्स दिलेले आहेत. स्टडी, मार्केट, स्मार्ट. मिसिंग वर्ड त्या ठिकाणी टाकायचं आहे. दुसऱ्यामध्ये अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे म्हणजेच ABCDच्या क्रमाप्रमाणे ती वाक्य लिहायची आहेत. तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. आणि चौथ्यामध्ये एक कृती दिलेली, स्कूलला रिलेटेड शब्द आपल्याला या चौकटीत लिहायचे आहेत. बिग, स्मॉल, स्टुडंट, गर्ल्स, बॉईज यासारखे शब्द त्या ठिकाणी चालतील. त्यानंतर पुढचं बघा, 4 वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला टेलला रिलेटेड. बी भाग हा डू एज डायरेक्टेडसाठी असणार आहे. सूचनेप्रमाणे आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. सेक्शन 2 मध्ये एक पॅसेज दिलेला आहे 10 गुणांसाठी. त्याच्यामधून आपल्याला रायटिंग स्किल, ग्रामर कंप्लीट करायचं आहे. पॅसेजचं आधी वाचन करायचं आहे, त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, असाच एक पॅसेज आपल्याला दिला जाईल आणि त्यावर यासारखे प्रश्न विचारले जातील. चुकीबरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी भाग बघा. बीमध्ये पण एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित टेल द फॉलोइंग हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा, अतिशय सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पहा. सेक्शन 3 हा पोएट्री विभाग आहे 5 गुणांसाठी. त्यात आपल्याला एक पोएम दिलेली आहे, ती आपण वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एका शब्दात उत्तर द्यायचे. 2 गुणांसाठी 4 प्रश्न विचारलेत बघा, कवितेवर आधारित. कवितेतच त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्यानंतर A2 मध्ये जोड्या आवाज दिलेले आहेत.
त्यानंतर बी भाग, ओ मून ही पोएम दिलेली आहे 5 गुणांसाठी आणि त्यावर आधारित हे 5 प्रश्न आहेत ते लिहायचे आहेत. पोएमचं नेम लिहायचं, टायटल, कवीचं नाव लिहायचं आहे, मध्यवर्ती कल्पना, सेंटर आयडिया. त्यानंतर सेक्शन 4 हा आपला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर काही कृती विचारलेल्या आहेत, त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा त्या कृती. बी भागामध्ये 5 मार्कासाठी एक पॅसेज दिलेला आहे, सेव्ह द प्लॅनेट. रायटिंग स्किलसाठी 5वं सेक्शन आहे, क्वेश्चन नंबर 5. बघा त्यातले सर्व प्रश्न काळजीपूर्वक. काही प्रश्न ऑरला आहेत. असेच प्रश्न आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. चार्ट कंप्लीट करा. पुढचे प्रश्न यासारखे असतील. मराठीत भाषांतर. काही वाक्य दिलेले आहेत, काही म्हणी आहेत. त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे, या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 1 मार्च 2025 रोजी होणारे इंग्लिशच्या पेपरसाठी बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी बोर्डाने पाठवलेली प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.